कोल्हापूर सर्किट बेंचचं आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। भूषण गवई कोल्हापुरामध्ये मुक्कामी आलेत। मागील अनेक वर्षांचा कोल्हापूरकरांचा लढा आणि भूषण गवई यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्यानं कोल्हापूरकरांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय। अखेर कोल्हापूरकरांचं स्वप्न आज पूर्ण होतंय, त्यामुळे सर्वत्र आनंद सुद्धा आहे। कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या सर्किट बेंचच्या आजूबाजूच्या रस्त्यांवरील वाहतूक ही अन्य मार्गाने वळवली गेलेली आहे। तसंच आजूबाजूच्या परिसरात असलेली दुकानं, टपऱ्या ह्या सुद्धा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, कारण येणाऱ्या मान्यवरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, तसंच उद्घाटन प्रसंगी कुठलाही वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ही खबरदारी पोलिसांकडून घेतलेली पाहायला मिळते। कोल्हापूरमध्ये आज सर्किट बेंचचे उद्घाटन आहे आणि हेच उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर या इथे आता दुपारनंतर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे येणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी पोलिसांनी घेतलेली दिसते। आपण या CPR चौकामध्ये आहोत कोल्हापूरच्या। या चौकामध्ये आपण बघितलं तर पोलीस जे आहेत ते जो वाहतूक अडथळा निर्माण होऊ नये त्याच पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत आहेत। या रस्त्याला आतमध्ये कोणालाही जाऊ देत नाही। जी सर्किट बेंचची जी मुख्य इमारत आहे ती याच रस्त्याला आहे आणि त्याचमुळे जी वाहतूक आहे ती अन्य रस्त्याने वळवलेली आहे आणि प्रत्येक चौकात असेल, नाक्यानाका असेल पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तसेच आजूबाजूची जी टपऱ्या असतील, दुकानं असतील ही देखील आजच्या दिवसात आपल्याला बंद दिसत आहेत, कारण येथे जे येणारे जे न्यायाधीश असतील किंवा मंत्री असतील यांचा आता जे येणारा कॅनवा आहे तो येण्या करत आहे, त्यामुळे ही विशेष खबरदारी घेतलेली आपल्याला एकंदरीत दिसत आहे। आणि सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर दुपारनंतर या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री असतील, त्यांचे सरन्यायाधीश असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री हे येथे येणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ही विशेष खबरदारी पोलिसांनी आपल्याला घेतलेली एकंदरीत दिसत आहे। आणि थोड्या वेळातच सर्व जे मंत्र्यांचा ताफा आहे तो इथे येईल आणि त्यानंतर मग इथे जे उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे जे नियोजन आहे ते सुरुवात होईल हेच आपल्याला एकंदरीत दिसत आहे। कॅमेरामॅन अमेश सुर्वेसह उमेश बुचडे, कोल्हापूर। वर्षांच्या कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आलेलं आहे। कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन होणार आहे। त्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन केलं जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर भूषण गवई हे कोल्हापूरमध्ये मुक्कामी आहेत। त्यांचं कोल्हापूरकरांनी जंगी स्वागत सुद्धा केलेलं आहे। अनेक वर्ष या सर्किट बेंचसाठी कोल्हापूरकरांनी लढा दिलेला आहे, तो यशस्वी झालेला आहे आणि आज या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे।